ड्रग्सच्या विरोधात तुळजापुरातील पुजारी एकवटले. पोलिसांना वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ पालकमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना भेट देऊन तक्रार करणार. अंमली पदार्थांच्या माध्यमातून हिंदू तरुण तरुणींना नशाखोरीची सवय लावली जात असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप. तसेच नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल कार्तिक चौबे या गुंडाची हत्या क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची माहिती. अंबाबाई मंदिरासाठी मुंबई जमिनीची मागणी. फडणवीसांच्या तिरुपती दौऱ्यामध्ये टीटीडीच्या अध्यक्षांकडून मागणी. इंडिया गॉट लेट प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवले. रघुराम देवेश दीक्षित आणि अन्य एकाचा जबाब महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नोंदवला. राजस्थानच्या जयपूरमध्ये रणवीर अहलाबाद या विरोधात एफआयआर दाखल. सायबर पोलीस स्टेशन संबंधित एफआयआर मुंबईच्या खार पोलीस स्टेशनला हस्तांतरित केलं. इंडियाज गॉट लेट प्रकरणामध्ये रणवीर अहलाबाद या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल. मात्र अहलाबाद या अजूनही कुठल्याच तपास यंत्रणेच्या संपर्कात नसल्याची माहिती. रायगडच्या रोह्यात एका व्यक्तीच्या घरी गोमांस आढळल्यामुळे हिंदू संघटना आक्रमक. रोहा पोलीस स्टेशनला घेराव घालत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी. किरीट समोया आज अमरावती, अकोला आणि पातूरमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेणार. तहसीलदार कार्यालयाने बेकायदेशीररित्या 3978 जन्म प्रमाणपत्र प्रकरणांमध्ये आदेश पारित केल्यामुळे तक्रार दाखल करणार. नालासोपाऱ्यातल्या 41 अनधिकृत इमारतींवरती कारवाई. डम्पिंग आणि मलसाण्याच्या राखीव जागेवरती 41 इमारती उभारल्या होत्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.